काही बदललेले का मागच्या 24 तासामध्ये बदलण्याची आशा दिसते का आपल्याला? का मागच्या पानावरनं पुन्हा गाडी पुढे तशीच चालू आहे? म्हणजे कुठेतरी कुठून तरी मिसाईल येत आहे, हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये पुन्हा लढाई होतीये. काय वाटतंय तुम्हाला? चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. युद्धाच्या आघाडीवरच्या बातम्या बघितल्या तर फारशा त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. इराणकडनं नवीन धमकी, हिजबुल्लाकडनं जी काही शस्त्रसंधी झाली आहे त्याला मान्यता दिलेली नाही आहे. अमेरिकेने म्हणजे ट्रम्प साहेबांनी पुन्हा धमकी दिलेली आहे की आमच्या सैनिकांवरती जर का प्रहार केला गेला तर आम्ही इराण उद्ध्वस्त करून टाकूया वगैरे वगैरे. हे होत असताना एक छोटीशी आशा, उशिरा आलेलं का शहाणपण असं आपण समजूया, पण अमेरिकन काँग्रेसने अध्यक्षांचे अधिकार मर्यादित करण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडचं जे एक वॉर पॉवर्स रिझोल्युशन बिल त्यांनी पास केलेलं आहे. आता याच्यामध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही मंडळींचा गट समाविष्ट आहे. त्यांनी काय सांगितलं की युद्ध सुरू झाल्यानंतर काँग्रेसची मर्यादा म्हणजे काँग्रेसची मान्यता न घेता 60 दिवसांच्या वर अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीचे जास्त अधिकार दिले जाणार नाही. त्याला अर्थातच ट्रम्प लॉबीनी धुडकावून लावलेले. त्यांनी सांगितले की आम्हाला नजीकच्या भविष्यकाळामध्ये शांतता दिसते, आता युद्धबंदीचे प्रस्ताव सुरू झालेले, त्यामुळे दिस बिल मे नॉट हॅव दॅट काइंड ऑफ पॉवर. असो, बघूया त्याच्या याच्यामध्ये काय बदल घडतोय. खरंच शांतता प्रस्ताव दोन्हीकडनं ॲग्रीमेंट होत आहे का नवीन काही उद्योग चालू होणार आहेत. पण याच्यामध्ये माझं तुम्हाला एक सांगणं आहे की ट्राय टू रीड बियॉन्ड द फेस व्हॅल्यू. बियॉन्ड द फेस व्हॅल्यू म्हणजे जे समोर जसं दिसतंय त्याच्या मागे जे काही चाललेलं आहे त्याचा आधार घेऊन जर का आपण आपलं ॲनालिसिस करायला लागलो कुठल्याही बाबतीमध्ये, तरच मग आपलं ॲनालिसिस ऑब्झर्वेशन्सच्या बरोबर खरं जाऊ शकतं. समोर दिसतंय त्याच्या व्यतिरिक्त बाकी जगात बऱ्याच गोष्टी चालू असतात ज्याच्या आधारावरती ॲनालिसिस इन्फॉर्मेशन होतं. ते आपण करायचा प्रयत्न केला तर मग कुठल्याही बाबतीमध्ये might be the observations which have been recorded can come true. असो, मुद्दा आता आपला आहे दुसऱ्या याच्यावरती जाऊया आणि तो कदाचित आपल्याला लागू पडू शकतो. तर तो काय सांगतो तर तो म्हणजे बॉन्ड मार्केटच्या याच्यावरती. आता बॉन्ड मार्केट काय आहे तर बॉन्ड मार्केट ही एक गुंतवणूक पद्धत आहे. आता ही का बरं महत्त्वाची आहे? आता त्याच्याही आधी मी तुम्हाला एक सांगतो की बॉन्ड मार्केटच्या याच्यावरती आपण एक आठवडाभराची सिरीज घेऊया, कारण तो इतका प्रचंड आणि मोठा विषय ना मंडळींनो की जवळपास एक महिनाभर जरी आपण बोललो त्याच्यावरती तरी सुद्धा आपल्याला वेळ कमी पडू शकेल. रिअल टर्म्स खरोखरच सांगतो की मग एकतर बॉन्ड मार्केट ही असं म्हटलं जातं की इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड मार्केट इज लाईक द मदर ऑफ ऑल इन्व्हेस्टमेंट्स. आता व्हॅल्युएशन्समुळे मागच्या 2-3 वर्षांमध्ये इक्विटीचं व्हॅल्युएशन्स हे ॲस्ट्रॉनॉमिकली वाढलेलं आहे, ॲस्ट्रॉनॉमिकली. त्यामुळे बॉन्ड मार्केट हे छोटं झालेलं आहे किंवा आपण म्हणूया की इट हॅज बिकम द लोअर पार्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही मोठी झालेली. असो, पण ते टेम्पररी आहे. म्हणजे असं धरून चला की आई वडील आणि मुलं म्हणजे मुलं मुली आणि अचानक मुलांचा पगार वाढल्यामुळे अरे आई वडिलांचं आलेलं पेन्शन छोटं वाटायला लागले. पण द डेव्हलपमेंट हॅज हॅपन्ड फॉर सो मेनी इयर्स बिकॉज ऑफ द मनी विच हॅज बीन प्रोव्हाइडेड बाय द पॅरेंट्स ओनली. मग तसंच ते पॅरेंट्स इज इक्वल टू बॉन्ड मार्केट आणि मुलं म्हणजे पुन्हा मुलं आणि मुली इज इक्वल टू द इक्विटी मार्केट. प्रवास रंजक आहे. भारताच्या बॉन्ड मार्केटचा प्रवास चालू झाला 1867 साली, 1867. पहिली बॉन्ड मार्केटची गुंतवणूक ही भारतामध्ये त्यावेळेला ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये झाली अँड दॅट वॉज रिलेटेड टू फायनान्सिंग ऑफ इरिगेशन आणि रेल्वेज. रेल्वेचा भारतातला जो काही प्रवास होता हा बऱ्यापैकी या बॉन्ड मार्केटच्या माध्यमातून झाला. ते 1867 ते 2024 म्हणजे असं धरून चला की स्टार्टिंग फ्रॉम द ब्रिटिश कंपनी टू द JP मॉर्गन बॉन्ड इंडेक्स. आता मी जे काही 10 मुद्दे काढून ठेवलेले आहेत तर त्या मुद्द्यांवरती मी तुम्हाला सांगतो. ते पहिले आहेत की एक्झिस्टन्स जे आता आपण बघतोय म्हणजे स्थापना, सुरुवात, त्याच्यानंतर साईज. आपण हे एक 8 दिवस सलग या बॉन्ड मार्केटच्या याच्यावरती बोलूया, नाहीतर आता काय होईल आपल्याला की आता आपल्याला 1, 2, 3 तास लागायला लागतील. मुद्दे कुठले लक्षात ठेवा किंवा वाटलं तर लिहून घ्या. एक्झिस्टन्स, साईज ऑफ द टोटल बॉन्ड मार्केट, मग त्याच्यामध्ये इक्विटी वर्सेस बॉन्ड मार्केटचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन, त्याच्यानंतर डेट टू GDP चा रेशो हा घेतलेला आहे मी बॉन्ड मार्केटच्या याच्यावरती. टॅक्सेशनचा आहे, टॅक्स स्ट्रक्चर्स भारत, अमेरिका, चीन, जपान, बाकीच्या देशांमध्ये किती आहेत ते. हा बॉन्डचा आलेला पैसा कॅपिटल ॲसेट्स क्रिएशनसाठी होतोय का रेव्हेन्यू क्रिएशनसाठी, हा पण एक मुद्दा आहे.
त्याच्यानंतर बॉन्ड हे तुम्ही त्याला आपण कंपनी जेव्हा लोन घेते तर तेव्हा ते कॅश क्रेडिट अथवा टर्म लोनच्या माध्यमातून जातं. टर्म लोन हे कुठली तरी मशिनरी म्हणजे ॲसेटसाठी होतं. कॅश क्रेडिट म्हणजे उधार की जिंदगी, उधारीवरती आलेला पैसा. हा जर का आपण लायबिलिटी खरेदी करण्यासाठी नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग ॲसेट्ससाठी वापरला म्हणजे गाडी किंवा तत्सम काही वस्तू, तर ते आपल्याला आज न उद्या भारी पडणार आहे. तशा याच्यामध्ये काही आहे का? त्याच्यानंतर आपल्या भारताच्या गव्हर्नमेंटच्या भारतीय बजेटच्या अनुसार 2026 आर्थिक वर्ष जे संपलं त्या याच्यामध्ये कॅपिटल ॲसेट क्रिएशनवरती किती पैसा खर्च होतोय, रेव्हेन्यूवरती किती पैसा खर्च होतोय. मंडळींनो, 78 ते 79% पैसा, 78 ते आउट ऑफ 1 रुपी 78 ते 79% पैसा हा फक्त रेव्हेन्यू एक्सपेंडिचरसाठी जातो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे आस्थापनेवरचा, ॲडमिनिस्ट्रेशनवरती म्हणजे जे काही सॅलरी, इंटरेस्ट, वेजेस हे जे काही आहे त्याच्यावरती दिला जाणारा खर्च. ओके. आणि फक्त 21 ते 22% पैसा हा कॅपिटल ॲसेट क्रिएशनसाठी होतो, ज्या कॅपिटल ॲसेटमधनं भविष्यामध्ये आपल्याला काही पैसे मिळणार आहेत. विचार करा, 1 रुपयापैकी फक्त 20 पैसे हे त्याच्यावरती खर्च होतात. उरलेला पैसा हा सगळा रेव्हेन्यूच्या याच्यावरती जातो. उपयोग आहे का काही? काहीच नाही. मग GDP टू डेट किंवा डेट टू GDP हा जर का विचार केला तर आपण जगाच्या कुठे आहोत, आपल्याला काय फायदा आहे, इतरांकडनं काय शिकण्यासारखं आहे, आपण काय मार्ग दाखवायचा आहे, हे आपण उद्या परवा 13व्या भागांमध्ये जाणून घेऊया. जाता जाता एक सांगतो की काल गव्हर्नमेंटनी एक अध्यादेश काढलेला आहे आणि त्या अध्यादेशाच्या द्वारे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो काही टॅक्स स्ट्रक्चर आहे तर हे टॅक्स स्ट्रक्चर सगळं कटडाऊन करण्याच्या बेतामध्ये आहे. आता काय कटडाऊन करण्याच्या बेतामध्ये आहे तर ते म्हणजे त्यांनी अध्यादेश काढून सांगितलं की 12.5% जो काही कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार आहे बॉन्ड मार्केट इन्व्हेस्टमेंटवरती आणि दॅट इज बाय द FIS, तर तो आम्ही विड्रॉ करतो आहोत. आता या याच्यावरती विथहोल्डिंग टॅक्स पण आहे. विथहोल्डिंग टॅक्स कितीचा आहे तर तो 20% आहे. तर तो सुद्धा कट डाऊन करायचं चाललेलं आहे. एकच लक्षात घ्या, कुठल्याही देशामध्ये कुठलाही दुसरा देश जेव्हा पैसे गुंतवतो तर तो त्यांच्या फायद्यासाठी असतो. वेदर इट इज बॉन्ड इन्व्हेस्टमेंट और वेदर इट इज इक्विटी इन्व्हेस्टमेंट. इक्विटी इज एनीवे कन्सिडर्ड ॲज अ हॉट मनी इन्व्हेस्टमेंट. परत जाताना पैसे देताना प्रॉब्लेम येतो. आता आपण हे का करतो आहोत तर रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे म्हणून. चांगलं आहे करणं का वाईट आहे, उद्या परवा 13व्या भागामध्ये बघूया. नक्की आहे का, जाणून घेऊया. काय मतं मी तुम्हाला सांगतोय हे आपल्यासाठी चांगलं आहे का वाईट तुम्हीच ठरवा. असेच वेगवेगळे मुद्दे घेऊन आपण दररोज भेटत जाऊया. तोपर्यंत धन्यवाद. आवडलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. BPS इन्व्हेस्टमेंट्स. थँक्यू. हॅव अ गुड डे.